यानंतर पुढली ब्रेकिंग बातमी आहे ठाण्यातली। ठाण्यामध्ये शिवसेनेतील नगरसेवकांना मतदारसंघातील नागरिकांनीच प्रचारादरम्यान विरोध केलेला आहे। ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील लोकमान्य नगर इथल्या माजी नगरसेवक दिलीप बारटक्के, आशा डोंगरे, चिंदनकर, राकेश शिंदे यांची विभाग प्रचार रॅली सुरू असताना स्थानिकांनी विरोध केलाय। विकास निधीच्या बाबतीमध्ये संपूर्ण ठाणे शहर तुपाशी, आमचा पाडा का उपाशी अशा आशयाचे फलक घेत निदर्शनं केलेली आहेत। गेल्या 10 वर्षांमध्ये काहीच विकास झालेला नाही। दाखवू का आम्ही लेखी लिहून दाखवतो? हा काय असेल ते चालेल, भेटू आपण, बसूया, बोलूया नक्की बोलू. चला हा चालेल। याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी शुभम कोळी आपल्या सोबत आहेत। शुभम, आपण बघतोय उमेदवारांना विरोध होताना दिसतोय आणि आतापर्यंत निधी का दिला गेला नाही अशा प्रकारची विचारणा केली जाते, त्यामुळे शिवसेनेचे प्रचारादरम्यानच उमेदवार अडचणी देताना पाहायला मिळत आहेत। आता मोठ्या प्रमाणामध्ये प्रचाराला ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये जे आहे ते सुरुवात झालेली आहे। एका ठिकाणी मेळावे तर दुसऱ्या ठिकाणी प्रचारालयांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन जे आहे ते करण्यात येत आहेत आणि एका प्रभागातील जे 4ही नगरसेवक आहेत ते एकत्रितरित्या फिरताना अनेक ठिकाणी पाहायला मिळतं। परंतु लोकमान्य नगरमध्ये जे आहेत काही वेगळंच चित्र जे आहे ते पाहायला मिळालं आहे। जे नगरसेवक आहेत प्रभाग क्रमांक 14 मधले शिवसेनेचे 4ही आहेत आणि ते नगरसेवक जेव्हा फिरत होते तेव्हा त्यांना पोस्टरबाजी करत जे आहे ते स्थानिकांनी जो आहे तो मोठा विरोध जो आहे तो दर्शवलेला आहे। विकास निधीच्या बाबतीत संपूर्ण ठाणे शहर उपाशी, आमचा पाडा का उपाशी असं देखील त्यांनी थेट सवाल जो आहे तो उपस्थित केलेला आहे। पाहिलं तर हे 4ही नगरसेवक जे आहेत शिंदेच्या शिवसेनेमधले आहेत आणि त्यांच्याच प्रभागामध्ये त्यांना विरोध दर्शवलेला नाही। कुठेतरी आता नागरिकांमध्ये देखील मतदारांमध्ये देखील मोठी नाराजी आहे का असा प्रश्न एकत्रित निर्माण केला जातोय। अगदी धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।